हम्म. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण चिले. हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस 10वा आहे. आपण हायवे टू ग्रोथची जी मॉर्निंग सेशन आहे, त्याच्यात तुमचं स्वागत करतोय. मनी माइंड गेम. मनी माइंड गेम, मॉर्निंग सुपरस्टार. तुम्ही सगळे सुपरस्टार आहात मित्रांनो. तर सुरुवात करूया आजच्या दिवसासाठी. प्रथम शांत बसणे, पाठीचा कणा ताठ आणि कमीत कमी आपण 10 श्वास घेणार आहोत. दीर्घ श्वास पूर्ण पोटापर्यंत आतमध्ये जाऊन दे. 1 किंवा 2 श्वास किंवा 3 श्वास तुम्ही तोंडावाटे सोडू शकता सुरुवातीचे आणि त्यानंतर नाकाने घ्यायचे आणि नाकाने सोडायचे. पूर्ण पोटापर्यंत जाऊन द्या आतमध्ये. हात जोडायचे आणि प्रथम आपल्या आई-वडिलांना नमस्कार करायचे. त्यांचं पायाला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे. गुरूंना नमस्कार करायचा आहे. ज्या गुरूंना तुम्ही मानता त्या गुरूंना चरण स्पर्श करून नमस्कार करायचा आहे. देवी देवतांना नमस्कार करायचा आहे. ज्या देवी देवतांना तुम्ही मानता त्या देवी देवतांना नमस्कार करायचा आहे. थोर महापुरुष, संत, महात्मा आणि पॉवरफुल व्यक्ती त्यांना नमस्कार करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार, छत्रपती संभाजी महाराजांना नमस्कार करून आजच्या दिवसाची सुरुवात करतोय मी. मी प्रवीण चिले. आता आपण मित्रांनो 10 धन्यवाद देणार आहोत आपण. 10 गोष्टींना धन्यवाद देणार आहोत. तर आज आपण ज्या 10 गोष्टींना धन्यवाद देणार आहोत ते ट्रान्सपोर्टवाले आहेत सगळे. तर त्या ट्रान्सपोर्टवाल्या सगळ्यांसाठी ज्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट आपल्या घरापर्यंत, आपल्या ऑफिसपर्यंत, आपल्या दारापर्यंत पोहोचते मित्रांनो, त्या सगळ्यांना आपल्याला धन्यवाद बोलायचे. तर प्रथम आपण दूधवाले जे ट्रान्सपोर्ट रात्रभर काम करून, रात्रभर गाडी चालवून आपल्या घरापर्यंत दूध घेऊन येतात. त्या सगळ्या दूधवाल्यांसाठी धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. धन्यवाद त्या पेपरवाल्यांसाठी जे सकाळी उठून आपल्या घरापर्यंत पेपर पोहोचतो. त्या पेपरवाल्यांसाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद त्या डबेवाल्यांसाठी जे आपल्या ऑफिसेसमध्ये वेळेत डबा पोहोचवतात. त्या डबेवाल्यांसाठी धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद त्या बस ड्रायव्हरसाठी ज्याच्यामुळे आपला प्रवास सुखकर होतो. एका डेस्टिनीवरून दुसऱ्या डेस्टिनीपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला मदत होते. त्या बस ड्रायव्हरसाठी सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद त्या टॅक्सी ड्रायव्हरसाठी, ओला, उबेरसाठी धन्यवाद मित्रांनो. रिक्षासाठी धन्यवाद. त्याच्यामुळे आपला प्रवास सुखकर होतो आणि आपण वेळेत पोहोचतो प्रत्येक ठिकाणी. धन्यवाद. धन्यवाद त्या ट्रेनच्या ड्रायव्हरसाठी जी मुंबई लोकल ज्याला म्हणतात. आम्ही मुंबईत राहतो, तर मुंबई लोकल त्याच्यावर 50 लाख कुटुंब ट्रॅव्हल करतं. त्या ट्रेन ड्रायव्हरसाठी धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद त्या ट्रक ड्रायव्हरसाठी ज्यांच्या मार्फत त्या ट्रान्सपोर्टवाल्यांसाठी ज्यांच्या मार्फत आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या वेळेत आपल्या दुकानापर्यंत, आपल्या घरापर्यंत पोहोचू शकतात. त्या सगळ्या ट्रक ड्रायव्हरसाठी, क्लीनर्ससाठी धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद त्या ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरसाठी जे इमर्जन्सीला आपल्या इथे पोहोचतात आणि आपल्याला हॉस्पिटलमध्ये डॉक्टरकडे नेण्यात मदत करतात. त्या सगळ्या ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरसाठी धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. त्या विमानांसाठी, विमानांच्या त्या पायलटसाठी धन्यवाद. कारण ते आपला प्रवास, तासाचा प्रवास किंवा दिवसाचा प्रवास तासामध्ये करून कंप्लीट करतात. त्या विमान ड्रायव्हरसाठी धन्यवाद. धन्यवाद त्या
जहाजांसाठी, त्या जहाजावरच्या कॅप्टनसाठी धन्यवाद मित्रांनो, की जगभरातून सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या जहाजामार्फत होतं, त्या विमानांमार्फत होतं, त्या कार्गो विमानामार्फत होतं. त्या सगळ्या ट्रान्सपोर्ट ड्रायव्हरसाठी, ट्रान्सपोर्टसाठी, पूर्ण ट्रान्सपोर्ट एजन्सीसाठी धन्यवाद मित्रांनो आज. हात जोडून धन्यवाद त्यांना सगळ्यांना. आणि हे धन्यवाद सकाळी आपल्याला द्यायचं आहे. रोज नवीन-नवीन लोकांना धन्यवाद द्यायचा आहे. नाही आठवलं तर आपले ते जुने असतील त्या लोकांना धन्यवाद द्यायचे, पण धन्यवाद तुम्हाला द्यायचा आहे. 20 ते 25 लोकांना रोज आपल्याला सकाळ-सकाळी उठून धन्यवाद द्यायचा आहे. ग्रॅटिट्यूडची भावना महत्त्वाची आहे. मित्रांनो, जसं या फोटोमध्ये लावलं तशा पद्धतीने तुम्हाला मुद्रा लावायची आहे. आणि आता आपण 7 वेळा ओम बोलणार आहोत. ओम बोलते वेळी जे व्हायब्रेशन होतील, ते व्हायब्रेशन फील करायचे आहेत आपल्याला 7 वेळा ओम झाल्यानंतर. तर पहिला ओम आपल्या स्वतःसाठी असेल, आपल्या शरीरासाठी असेल. दुसरा ओम आपल्या परिवारासाठी असेल मित्रांनो. तिसरा ओम जो असेल तो आपल्या घरासाठी असेल, वास्तूसाठी असेल. चौथा ओम तुमच्या ऑफिसेससाठी असेल, जिथे तुम्ही काम करता त्या ऑफिससाठी, तुमच्या दुकानासाठी, तुमच्या शॉपसाठी, जे काही काम करता तिकडच्यासाठी असेल, त्या जागेसाठी असेल. पाचवा ओम मित्रांनो आपल्या शहरासाठी असेल, तुम्ही ज्या कुठल्या शहरात राहता त्या शहरासाठी असेल. 6वा ओम मित्रांनो आपल्या भारत देशासाठी असेल. मला अभिमान आहे मी भारत देशात राहतो याचा. त्या भारत देशासाठी आपण करणार आहोत आणि 7वा आपण युनिव्हर्ससाठी करणार आहोत. या पूर्ण ब्रह्मांडासाठी करणार आहोत. आपण एक पॉझिटिव्ह एनर्जी जनरेट करतोय आपल्या कंपनाद्वारे, आपल्या व्हायब्रेशनद्वारे आणि आपल्याला पॉवरफुल वर्ड मिळालाय, तो म्हणजे ओम. तर या मुद्रेत बसायचंय, पूर्ण श्वास आत घ्यायचाय आणि तोंडाने सोडायचं आणि जेव्हा आपण म येईल ओम म बोलू, तेव्हा दोन्ही ओठ एकमेकांना चिकटवून म बोलायचं. तर मित्रांनो सुरुवात करूया. मुद्रेत बसा आणि सुरू करा. एक दीर्घ श्वास घेऊ आणि पूर्ण 7 वेळा झाल्यानंतर एक अर्धा मिनिट आपण ती व्हायब्रेशन फील करणार आहोत. ओम. 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 फील करा ती एनर्जी फील करा मित्रांनो. ही पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला रोज युनिव्हर्ससाठी द्यायची, रोज आपल्याला द्यायची आणि आपली हॅपी मॉर्निंग सुरू करायची आहे मित्रांनो. तुम्ही ज्या वेळेला हा व्हिडिओ बघत असाल, त्यावेळेला तुम्ही ते एनर्जेटिक व्हा. हा रोज सकाळी व्हिडिओ बघा मित्रांनो. डेली व्हिडिओ करत आहे मी. पूर्ण 90 दिवस आपण ह्या गोष्टी करणार आहोत. आता आपण होपोनोपो करणार आहोत मनीसाठी, पैशासाठी. कारण सगळ्यांचा जवळचा विषय आणि सगळ्यांचा आवडता विषय म्हणजे मनी आहे आणि त्यासाठी आपण होपोनोपो करणार आहोत. तर काय आपण होपोनोपो करताना आपल्याला काय करायचं? होपोनोपोमध्ये 4 गोष्टी आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. मला माफ कर, मला क्षमा कर, धन्यवाद, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तर कसं बोलायचं? मनी, पैसा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. मला माफ कर, की मी तुला तशी रिस्पेक्ट दिली नाही. माझ्या मनात चुकीचे विचार येतात. नेहमी तुझ्याबद्दल बोलताना चुकीचे विचार आले याच्या अगोदर. याच्या याच्या पुढे येणार नाही. त्यासाठी प्लीज क्षमा कर. मला माफ कर. मनी, मला प्लीज क्षमा कर. प्लीज क्षमा कर. मी तुला जी रिस्पेक्ट द्यायला पाहिजे होती, ती रिस्पेक्ट दिली नाही. त्यासाठी मला प्लीज क्षमा कर. मला माफ कर. आय एम सॉरी. आय लव्ह यू. आय लव्ह यू. प्लीज धन्यवाद. धन्यवाद की तू मला माफ केलंस त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद. आय लव्ह यू.
माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि तुझं पण खूप प्रेम आहे माझ्यावर. कारण जन्मापासून आत्तापर्यंत तू मला सतत माझ्या बरोबर आहेस, माझ्या सोबत आहेस. त्यासाठी धन्यवाद. थँक यू, थँक यू, थँक यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. तुझा हा साथ मला खूप आवडतो. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. पैसा, आय लव्ह यू. पैसा, मनी ज्याच्यासाठी आपण हपनोपं करतोय त्याचं पहिलं प्रथम घ्यायचं. पैसा, मनीसाठी. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. मित्रांनो, मी हे 11 वेळा म्हणालोय, पण तुम्हाला कमीत कमी 108 वेळा बोलायचंय. तुम्ही शांतपणे जेव्हा असाल, प्रवासात असाल, गाडी चालवत असाल, ऑफिसमध्ये टी ब्रेक असेल, जेवल्यानंतर समजा तुम्हाला थोडासा 5-10 मिनिटं वेळ असेल, त्यावेळेला तुम्हाला 108 वेळा बोलायचंच आहे. रोज 108 वेळा बोलायचंच आहे. जेणेकरून तुमच्या जी निगेटिव्ह एनर्जी आहे, ही पैशासंदर्भात जे काही निगेटिव्ह थॉट्स आहेत, ते क्लीन अप व्हायला सुरुवात होईल. मग क्लीन अप व्हायला एकाच दिवसात होईल का? तर नाही. तुम्ही रोज जेव्हा बोलत बसाल, तर तुमचं हळू-हळू क्लीन अप व्हायला सुरू होईल. मग त्यासाठी 15 दिवस ते 21 दिवस लागतील मित्रांनो. हळू-हळू काही-काही लोकांचे तर 5च दिवसात क्लीन अप होईल. काही-काही लोकांना 7 दिवस लागतील, काही-काही लोकांना 11 दिवस लागतील, काही लोकांना 21 दिवस लागतील, काही लोकांना 90 दिवस लागतील. काय फरक पडतो? आपल्याला क्लीन अप करायचं आणि क्लीन अप केल्यानंतर आपल्याला अफर्मेशन द्यायचं. अफर्मेशन काय द्यायचं? तर पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. बार-बार आता है, हर बार आता है, चारों तरफ से आता है. ढूँढ-ढूँढ के आता है, घूम-घूम के आता है, पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. आई लव्ह मनी, मनी लव्स मी. आय लव्ह मनी, मनी लव्स मी. पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे. माझा बेस्ट एम्प्लॉयी आहे. माझ्यासाठी खूप मेहनत करतो, खूप काम करतो. माझा बेस्ट पार्टनर आहे. आय लव्ह मनी. आय लव्ह मनी. मी जेव्हा पैसा खर्च करतो, तो माझ्या आनंदासाठी खर्च करतो आणि जेव्हा मी आनंदासाठी खर्च करतो, तेव्हा मी ज्याला देतो, त्याला पण ते आनंदात देतो आणि जेव्हा मी स्वीकारतो, तेव्हा पण मी आनंदातच स्वीकार करतो. कारण पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे. मी जिथे-जिथे इन्व्हेस्ट करतो, जिथे-जिथे ट्रेड करतो, ते ट्रेड माझे पॉवरफुल होतात. कारण का? तर पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे. मी शेअर मार्केट ट्रेडर आहे आणि कोच आहे. तर मी जिथे ट्रेडिंग करतो, शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतो, ते पैसे वाढतात. कारण पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे. आय लव्ह मनी. मनी लव्हज मी. लहानपणापासून आत्तापर्यंत त्यांनी मला भरभरून दिले. प्रत्येक गोष्ट मला इझिली मिळवून दिले. कारण पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे मित्रांनो. तर अशी तुम्हाला अफर्मेशन द्यायची आहे. रोज पॉवर टॉक द्यायचा आहे. आजचा जो पॉवर टॉक आहे, लव्ह युअर वर्क. मित्रांनो, तुमच्या कामावर प्रेम करा. तुम्ही जे काही काम करता, त्याच्यावर खूप प्रेम करा. खूप प्रेम करा. एकदम शिद्दतने काम करा. पूर्ण 100% देऊन त्याच्यात काम करा. जेणेकरून तुम्हाला आनंद मिळेल त्याच्यातून. माणसं काय करतात, की तुम्ही ज्या ज्या गोष्टी तुम्ही जे काही काम करता, त्या कामाला तुम्ही 100% देत नाही आणि मग तुम्ही दोष देत बसतात. "अरे, मला याच्यातनं जेवढे पैसे पाहिजे तेवढे मिळत नाही." अरे, पण तुम्ही तितकं प्रेमाने काम करा, तितकं शिद्दतने काम करा. नवीन-नवीन गोष्टी त्याच्यात करायचं, इनोव्हेशन करायचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही मित्रांनो तुमच्या कामावर प्रेम कराल, ऑटोमॅटिकली त्या कामातनं तुमचं उत्पन्न वाढायला सुरू होईल. नवीन इनोव्हेशन तुम्हाला आयडिया सुचायला सुरुवात होतील. जोपर्यंत तुम्ही प्रेम करणार नाही, त्या कामावर प्रेम करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला ती मजा येणार नाही. आणि तुमच्या कामावर, प्रत्येक गोष्टीवर प्रेम करा. जी गोष्ट तुम्ही करता, प्रथम स्वतःवर प्रेम करा. त्यानंतर तुम्ही जे काम करता त्याच्यावर प्रेम करायला सुरुवात करा. इमानदारीत करा, 100% काम करा. तुम्ही कुठे जॉब करताय, तुमचा स्वतःचा बिझनेस असेल, तुमची सर्व्हिस असेल, तुमचं प्रॉडक्ट असेल, तर प्रत्येक गोष्टीवर तुम्ही प्रेम करा. आय लव्ह माय जॉब. आय लव्ह माय जॉब. असं सतत म्हणत राहा. जसं माझी कंपनी हॅबिटी ग्रोथ. आय लव्ह हॅबिटी ग्रोथ. माझी दुसरी कंपनी आहे ओम समर्थ. आय लव्ह ओम समर्थ. असं म्हणत राहा सतत-सतत. मग तुम्ही बघा, तुम्हाला मजा येईल मित्रांनो. तुम्हाला जे पाहिजे त्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली घडायला सुरुवात होतील. पण पहिली सुरुवात करा. ह्याच्यासाठी सुरुवात करा. मित्रांनो. थँक व्हेरी मच. आजच्या या सुंदर दिवसासाठी थँक
आजचा टॉक आहे आय लव्ह वर्क. थँक्यू, धन्यवाद. उद्या भेटूया.